पिलू, तुझ्या बायकोची खरंच इच्छा असते ना माझ्याकडून काही शिकण्याची, तर तुझा संसार सुखाचा झाला असता. पण तिची काही इच्छाच नाही शिकण्याची. आई, अगं पण तुझ्याकडे आता हीच संधी आहे ना तिला दाखवण्याची की तू काय असते. पण तिला वाटतं का की मला उत्तम नृत्य येतं म्हणून? का तुम्हाला तुमच्या कलेवर कॉन्फिडन्स नाहीये का? बघितलं, हे असले किती फालतू विनोद करत बसते. नाही 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 नाही, माझ्या कलेवर पूर्ण विश्वास आहे, कळलं ना. पण तुलाच त्रास होतो ना सकाळपासून माझ्या गाण्याचा. नाही, एक मिनिट, हे दोन वेगवेगळे विषय आहेत. गाता तर तुम्हाला येत नाही, हे बघितलं, माहितीये मला. पण बाबा आणि तनू सांगतायत तर कदाचित तुम्हाला नृत्य येत असेल चांगलं. बघितलंच कशी बोलते तुझी बायको. सतत उलट उत्तर करत असते, सतत. मी काय शिकवणार हिला आणि ही काय शिकणार आहे माझ्याकडून? आई, अगं पण आता तू तिला शिकवणार आहेस म्हटल्यावर तू तिची गुरु आहेस ना, गुरु. आणि शिष्याला जर मनापासून शिकायचं असलं तर त्याला गुरुचं ऐकावंच लागतं. अगं, पांडव द्रोणाचार्याच्या घरी जाऊन राहिले होते गुरुकुल पद्धतीत. तुला खरं सांगू का, अंकुला डान्स शिकायची खरंच खूप इच्छा आहे ग, खूप इच्छा आहे तिची. हिची शिकण्याची लाख इच्छा असेल रे, पण नृत्य शिकवणार आहे मी. आणि माझ्याकडून नृत्य शिकणं सोपी गोष्ट नाहीये. सासूबाई, सोप्या गोष्टी करायला आपल्याला आवडतच नाही. हो सासूबाई, आता काय हाताला धरून नृत्य शिकवणार आहात का मला? अंकु, ग मी आहे तुझा तनू. मारू नको. काय मग, झाला का डान्स शिकून? ते सोडून सगळं केलंय मी. हो, भांडी घासून झाली, स्वयंपाक करून झाला, अख्खं घर पण आवरून झालंय. तुला सांगतेय तनू, मला ना सासूबाईंनी फसवलंय. हो, गंडा बांधण्याच्या नावाखाली ना गंडा घातलाय मला त्यांनी. गंडा बांधलाय असंच म्हणायचंय ना तुला? नाही, गंडा घातलाय असंच म्हणायचं. नाही 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 अंकु, अगं आपल्या गुरूंबद्दल असं नाही बोलायचं. गुरु आहे ना ती तुझी. गुरुनी दिले ज्ञानरूपी वसा, गुरुनी दिले. गप्रे, गाऊ नको. अगदी बेसूर गातोय सासूबाईंसारखा. हा, आणि वर त्या मला काय म्हणतात, मला म्हणे धड तालात चालता येत नाही. सासूबाई मला एकदम. नाही 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 ग, आपल्या आईबद्दल असं नाही बोलायचं अंकु. ती तुला नृत्य शिकवते की नाही? हे, नृत्य शिकवायच्या नावाखाली ना त्या राबवून घेतायत. निमित्त मिळालंय त्यांना, मला कळलं. अगं, तुला राबवण्यासाठी मला निमित्त शोधण्याची गरज नाहीये ग, कळलं ना. निमित्त शोधते का मी? निमित्त शोधते म्हणे. आणि तू काय म्हणालीस, मी गंडा घातलाय तुला? रंगभाळी गेला, रंगभाळी गेला, गंधमाळी गेला, गंधमाळी गेला. सौभाग्याची मंगल घटिका, सौभाग्याची मंगल घटिका, आली आली ग. हळदील्याली बाहुली माझी मोठी झाली ग. साजणाची स्वारी थांबली गदारी, साथ जन्मासाठी बांधली ग दोरी, साथ जन्मासाठी बांधली ग दोरी. आज मनमनी तनमणी हरखला ग. रंगमाळी येला, रंगमाळी येला, गंधमाळी येला, गंधमाळी येला, रंगमाळी येला, रंगमाळी येला. वा 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 वैनडी, वा 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 वा. मला सांग कशी गायले मी? आणि मी कशी नाचले? बोल बोल. एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाही. पण
पण मॅम जर संगीताचं असेल तर तिथे तुम्ही दोघी एकत्र सहज राहू शकता. हो सासूबाई, तुम्ही इतक्या चांगल्या नाचता, मग गाण्याचा अट्टहास कशाला? अगं तू किती सुंदर गातेस, मग तू कशाला अट्टास धरलास नाचाचा? मी बोलू का तुमच्यामध्ये? बोला. वा, फारच कॉन्फिडन्स वाढलाय तुझा, जमताय आज. बोल बोल. माधव मंत्रींनी हात ठेवलेला दिसतो डोक्यावर. काय? याच गुरुवर्य माधव मंत्री यांनी मला लहानपणी शिकवलं होतं, माणसाला जे छान जमतं त्याने तेच करावं. उगाच मला सगळंच जमायला हवं असं अट्टहासच करू नये. अरे मृगजळाच्या मागे का धावायचं? आपल्या डबक्यात किती पाणी आहे ते पाहावं आणि तेवढीच डुबकी मारावी. मंत्री, पिल्लू, बंडा. काय 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 अरे तू काय झालं सासूबाई? काय झालं? सरकार, तुमची उंची वाढली कशी अचानक? बाबा हो, आई वजन काट्यावर उभी आहे. अच्छा, हो का? तो दिसलाच नाही, लपूनच गेलाय तो. याचे टोमणे मारण्यापेक्षा ना वजन कमी करण्याकरता मला प्रोत्साहन दिलं असत ना, तर आज हा दिवसच बघायला लागला नसता आपल्याला. 8 दिवस मी इतकं खतरनाक डाएट केलंय, तरी सुद्धा 1 किलो वजन वाढलंच कसं मुळी? शी. हे बंडा सगळं तुझ्यामुळे झालंय. कसलं नवीन डाएट आलंय ना, ते मला करायला लावलंस ना, म्हणून झालंय. सासूबाई, त्याला ना जस्ट अ डाएट असं म्हणतात. तेच ते. तू नको मला इंग्लिश शिकवूस, ग्रंथपाल होते मी, कळलं ना? हा, आणि माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे ना. हो, पण नाही, ऍक्च्युली तुमचं डायव्हर्जन होतंय. तुम्ही रौनकला काहीतरी म्हणत होतात ना, फोकस. मी काय? बरोबर आहे तिचं, बरोबर आहे तिचं. नुसतं मला चीज आणि बटर खायला लावलंस ना, म्हणून झालंय सगळं. आई अगं, तुझं मसल वेट वाढलंय, फॅट लॉस झालाय, पण मसल वाढले. अरे पण मसल वेट करून काय उपयोग आहे? मला काही बॉडी बिल्डर व्हायचंय का? मला बारीक दिसायचंय. नुसता भात जरी कमी केला असतास ना, तरी सगळं मिळालं असतं व्यवस्थित. तुम्ही तर बोलूच नका काही. त्या दिवशी भात खायची इच्छा झाली होती ना तुम्हाला, म्हणून भात लावला, तर एक शीत सुद्धा खाल्लं नाही तुम्ही. मग काय तो टाकून द्यायचा का भात? सगळं मला खावा लागला. अहो, असं काय करताय? मला खूप आवडतो फोडणीचा भात. मी खाल्ला असता की सकाळी, त्यात काय एवढं? कोणी काही बोलू नका. तुम्हाला जर सपोर्ट करायचं नसेल ना, तर निदान कटकारस्थान तरी असू नका माझ्या विरुद्ध. त्या दिवशी चहा करून ठेवला असू हा एवढा. म्हणलं तुला काही त्रास होऊ नये म्हणून मी प्यायले, तर ही ढीगभर साखर घालून ठेवली होतीस त्याच्यात. 1 मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे तो चहा सगळ्यांसाठी केला होता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चहा प्यायल्यावर जर आपल्याला कळतंय त्याच्यात साखर आहे, तर नाही प्यायचा ना, थांबायचं. कधी नवतचा छान चहा केला होतास तू, म्हणून प्यायले. हो ना? आणि ठीक आहे, तर ते 1 कप चहा प्यायल्याने काहीही होत नाही. बोला बोला, सगळे मलाच बोला, सगळे माझ्या विरोधात उभे राहा. आता 22 दिवसामध्ये 11 किलो वजन मी कशी कमी करणार आहे? तर आज शिरा करण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या मेहनतीमुळे बरं का. एका आठवड्यात 1 किलो वजन कमी झालंय. टाळ्या काय वाजवतोस? फक्त तुमच्या मेहनतीमुळे? मला थँक्यू तरी म्हणा ना. अगं म्हणेन ग, पण मला जेवढं हवंय तेवढं कमी तर होते आधी वजन. आज मला शिऱ्याचा आनंद लुटू दे. अजिबात नाही. नो शिरा. व्यायाम करायचा, व्यायामाची वेळ झाली आहे. आज माझा चीट डे आहे, त्यामुळे आज मी फक्त खाणार आणि आराम करणार. नो एक्सरसाइज, नो डाएट. एका आठवड्यात चीट डे? हो, असं काय करताय? फक्त 15 दिवस उरलेत आणि आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. एवढा पसारा आवरायचा आहे, त्याच्यामुळे नो शिरा. चला व्यायाम करा. तर केवढं केलाय शिर, तर खाऊ दे ना मला. काय हो, सांगा ना. ओके ठीक आहे, खा. शिरा खा, आराम करा, अजिबात व्यायाम करू नका. थँक्यू. मी तर बंटीला सांगितलंय, जेवण वाया जाण्याचं टेन्शनच नाही.
नाही. सरिता आपली व्हॅक्युम क्लीनर आहे, सगळं बुक बुक करून ओढून घेईल. खा, खाऊन टाका ना शिरा असा सुईक 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 करून खा. चेहरा पाडायची काही गरज नाहीये सासूबाई. हा जो राग येतोय ना, हे जे वाईट वाटतंय ना, ते व्यायामात वापरा. त्या बेबी आत्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि म्हणा, कर हर मैदान फतेह. फोकस करा आणि सगळा राग व्यायामावर काढा सासूबाई. ठीक आहे. कमॉन कमॉन. थांबा. सरिता, तुला ना एक प्रश्न विचारायचा होता. तुझ्या गुडघ्यांनी शेवटचा सूर्यप्रकाश कधी बघितला होता ग? ऐका. कमॉन कमॉन. फोकस बेबी आत्या. फोकस. कमॉन. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आओ. हे हा तुझं एक्सरसाइज वर खोटं आहे. हा हे काय 100 ग्रॅम वाढलं माझं वजन. ऑब्व्हियसली वाढणार, कारण तुम्ही ढमाणभर पाणी पिताय ना, त्याचं वजन येते. आणि सासूबाई, सारखं सारखं वजन चेक करून तुमचं वजन कमी होणार नाही, त्या वजन काट्याचं वजन कमी होईल. आता काही नाही, लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत वजन चेक करायचं नाही, फक्त त्याच दिवशी चेक करायचं. कमॉन बेबी आत्या. चालेल बेबी, तुला दाखवते जाता. अरे ते सगळं जाऊ दे रे, ते नंतर बघू. सासूबाई, तुम्ही काय म्हणत होता? थँक्यू ना, म्हणून टाका पटकन. थँक्यू म्हणून टाका. काय आहे ना, आपण लोकांना थँक्यू म्हटलं पाहिजे. जो थँक्यू म्हणतो ना, तो मोठा होतो. काय उपयोग एवढी सगळी मेहनत करून? मला ना त्या बेबीचा चेहरा बघायचा होता, मला बघितल्यावर कसा होतो ते. ते जाऊ दे, आता तुम्ही ऑनलाईन बघा ना चेहरा बेबी आत्याचा. हा, त्यात काय मजा आहे? हे असं समोरासमोर उभं राहून बघायचं ते मला, त्यांचे चेहरे असे माझ्याकडे बघून खजील झालेले. आणि तुझं आपलं थँक्यू थँक्यू चाललंय. असं कसं म्हणता हो सासूबाई? मी केवढं केलं तुमच्यासाठी. हो पण ते सगळं पाण्यात गेलं ना आता. तुझ्या नादाला लागून मी 3 आठवडे एवढी मेहनत घेतली, काही उपयोग झाला नाही त्याचा. चांगलं माझं वजन कमी झालं होतं, पण दिसते कोणाला येते काही? तुझी दृष्ट लागली मला, दुसरं काही नाही. माझ्यामुळे? मला काय माहिती होतं का लग्न ऑनलाईन असणार आहे ते? आणि एवढं काय तुम्ही मेहनत केली ऐकवताय मला? हा सगळं काय प्रकार आहे? नो नो नो, नॉट प्रकार, इट्स संस्कार. माझ्या मम्मीनी मला शिकवलंय. आपल्या घरी जर कधी कोणी नवीन पाहुणे येणार असतील पहिल्यांदाच, तर त्यांचं औक्षण करून स्वागत करावं. तुझ्या संस्कारांची गाडी ना ठेव तिकडे कोपऱ्यात. ती झिपरी मनोरमा येणार आहे, तिचं काही स्वागत वगैरे करायला नकोय, काही औक्षण करायला नकोय. मग तुम्ही ओवाळताय? मी ओवाळणार नाही, तूही ओवाळायचं नाहीस. ती काही युद्ध जिंकून येते का आपल्या घरी? काय नटून थटून आलंय ते ध्यान. जा कपडे बदल जा. नाही नाही, मी कपडे वगैरे नाही बदलणार. मला त्यांना ओवाळायचंय म्हणजे ओवाळायचंय. नाही म्हणजे नाही. ओवाळायचंय. तू ओवाळायचं नाहीस. काय होईल ग तिने मला ओवाळलं तर? मनू मावशी. अत्य. सरिता, तुला विचारते मी, हिने ओवाळलं तर काय होईल? हा, नाही नाही, माझं म्हणणं असं आहे की मी घरात असं तू कशाला ओवाळते सुनबाई? अच्छा. दे सुनबाई. नाही नाही, असं कसं? उलट मी या घरची नवीन सून आहे ना, मला ओवाळू द्यावं सासूबाई. पण मी मोठी की नाही तुझ्यापेक्षा, म्हणजे मीच ओवाळणार, हो की नाही? असं नका करू, पहिल्यांदा आलाय त्या, मला ओवाळू एक दे. मिनिट, काय चाललंय तुमच्या दोघींचं? अरे मला निकाल लावू देत ना की मला कोणाकडून ओवाळून घ्यायचंय ते. बोला. आणि मला असं वाटतं अंकिता या घरची नवीन सून आहे, तेव्हा हा मान तिलाच मिळायला हवा. थँक्यू मनू मावशी. अत्य. ॲलर्जी आहे मला. स्वागत आहे तुमचं. या 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 ना, या स्वागत आहे. या मनू मावशी, या सरका. या 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 या. बाबा, सुंदर आहे मावशी. अत्य. किती गुणी आणि संस्कारी आहेस ग, आणि तितकीच सुंदर सुद्धा. अगदी चंद्राचा तुकडाच जणू. चंद्राचा तुकडा म्हणे उलकवणारे आमच्या घरावर. काय म्हणालीस? नाही नाही, म्हटलं आहेच माझी सून सुंदर आणि संस्कारी. अगं माझे संस्कार वर्ग चालू आहेत ना इतके वर्ष. हो का? बरं बरं, पण पहिल्याच भेटीत अगदी आपलंसं करून घेतलं मला. मनू मावशी, अत्य. तुम्हाला ही आपली पहिली भेट वाटते का हो?
मला खरंच असं वाटतं की आपल्या दोघींचं जन्मांतरींचं नातं आहे. पिंट्या, पिंट्या, अरे कसा आहेस पिंट्या तू? तू कशी आहेस छकुली? मी एकदम मस्त. अरे किती वर्षांनी भेटतोय पिंट्या. हो ना. किती गोड पिंट्या आणि छकुली. किती प्रेम आहे या शब्दांमध्ये, या हाकेमध्ये. हो ग, तुला माहिती नाही पिंट्या काय आहे? तू हिला सांगितलं नाही. मी असं करते, मी डॉक्टरांना भेटते आणि मिळेल ती गाडी पकडते आणि इथून निघून जाते. हा तुला एवढी कसली काय झाली छकुली? हो ना आत्या, अहो एक दिवस थांबला असता. थांब ना. अहो ते लोणचं बनवायसाठी आम्ही ते कैऱ्या पण आणले खूप. पिंट्या, शंतनू, अरे तुमच्या भावना कळतात रे मला. अंकिता, मला तुला खरंच लोणचं शिकवायचं होतं ग, पण आता यावेळी नाही जमणार. हा, पण मी पुन्हा नक्की येईन. नाही नाही नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. एवढं घाईघाईने निघताय म्हणजे काहीतरी काम असेल ना तुमचं महत्वाचं. अजिबात टेन्शन घेऊ नका. थँक्यू. हो ग, मला खरंच जायला हवं. किती गुणी आहेस ग तू. पण मी नक्की येईन हा, आणि नक्की शिकवेन तुला लोणचं. बाय. येते रे. मीच येतो छकुली. चल. I'll follow him. को सासूबाई, हा चमत्कार कसा काय घडला हो? हा चमत्कार नसून ही सासूची ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे? अगं जगातल्या सगळ्या सासू आपल्या सुनींशी असंच वागतात. म्हणजे इथे तुझ्याशी गोड 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 बोलत होती, पण तिच्या घरी ती तिच्या सुनेशी कसं वागत असेल. म्हणून मी तिच्या सुनेला फोन करून सांगितलं की तुझी सासू आमच्या घरी 2 दिवस मुक्काम करणार आहे. आणि मग किती नशीबवान आहे सरिता, अंकितासारखी सून मिळाली तिला. नाहीतर आमचं ध्यान पदरात पडलं आणि पवित्र करून घेतलं. झालं, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. हिचं काय काम आहे माझ्याकडे? हॅलो, काय ग, तुला जरा चैन पडत नाही का? सासूला जरा निवांत वेळ मिळू देऊ नकोस. का छळतेस ग? ऐका ना, मुक्काम वाढवता का तिकडे? मी माझ्या आईबाबांना बोलावून घेते. मग माझ्या आईचा वाढदिवस पण आहे आणि आई म्हणत होती की जावयाकडून पैठणीपासून हॉटेलमध्ये मेजवानीपर्यंत सगळे लाड पुरवून घेईन. काय? पण जर तुम्ही आलात ना तर मग प्रोग्राम फिसकटेल ना. थांबाल ना तिकडे 2 दिवस? मज्जा करा, आराम करा तिकडे. बाय सासूबाई. बिंडो समजलीस मला? हा, किती उधळपट्टी करशील ग? माझा मुलगा तिथे मरेस्तोवर मेहनत करतो, पैसे कमवतो, ते तुझ्या आई वडिलांवर खर्च करायला? ते काही नाही. मी आत्ताच्या आता तिकडे येते, कळलं? सगळा प्रोग्राम कॅन्सल करशील. हा, ठेव फोन आता. शहाणी कुठली. नाही नाही, मला आत्ताच निघायला हवं. वा सासूबाई वा. कुठल्याही सासूला आपल्या सुनेचा आनंद बघवत नाही हे सिद्ध केलं तुम्ही. आलीस ना मूळ पदावर. चला कैऱ्या चिरूया. चला चला, लोणचं करायचं ना. म्हणजे एवढं सगळं करून लोणचं घालायचंच आहे होय मला? म्हणजे आता 15 किलो आणल्यात कैऱ्या, मग त्या अशाच फुकट घालवायच्या? चला लोणचं करूया 15 किलो. पहिलीत असल्यापासून मी अशा प्रश्नांची उत्तरं, कोड्यांची उत्तरं देते. अगदी पहिली दुसऱ्यातले प्रश्न विचारताय, मी कशाला उत्तर देऊ? जरा चांगले प्रश्न विचारू दे ना, मग उत्तर देईन. अगं माझा मेंदू म्हणजे काय चीज आहे ना हे तुला काय ठाऊक. प्रोफेसर काय नेहमी म्हणायचे बरं का कॉलेजमध्ये सगळ्यांना, सरिता कुलकर्णी तुझा मेंदू असा आहे ना की जर विकायला गेलो ना तर 5-6 करोड असे येतील सहज. हो, कारण कधीही वापरला गेलेला नाहीये, त्यामुळे फर्स्ट टाइम यूज. अति बोलतेस असं नाही का वाटत तुला? पिल्लू, आता ही माझ्या मेंदूत शिरायला लागले. हा अगं युनिव्हर्सिटीमध्ये मी टॉपर होते, टॉपर. अख्ख्या डोंबिवलीमध्ये चर्चा होती बरं का याची. हा हो का? पण वाटत नाही तसं. हे बघ, मी वाटेल तो अपमान सहन करू शकते, पण माझ्या बुद्धिमत्तेबद्दल नाही सहन करू शकत. ठीक आहे, आता मी तुला दाखवतेच माझी हुशारी काय ते. मंत्री, IQ टेस्ट घ्या आमची. घ्या. IQ टेस्ट म्हणजे काय हे तरी माहितीये का? बुद्ध्यांक परीक्षा. व्हॉट्स बुद्ध्यांक? हा, हिला तेच माहिती नाहीये. अगं हुशारीची, आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी म्हणजे बुद्ध्यांक परीक्षा, जी माझ्याकडे काठोकाठ भरलेली आहे. पण माझ्या समोर एक गायका माठ बसलेला आहे. हो का? ठीक आहे, आता
तुम्ही IQ टेस्ट घ्यात आणि या IQ टेस्टची चर्चा होणार बरं का सासूबाई, अख्ख्या डोंबिवली भर चर्चा होणार. आणि तुम्ही जर हरलात, लक्ष द्या, तुम्ही दोघं विटनेस आहात, तुम्ही जर हरलात तर तुम्ही फ्रेंडबुक वर असं लिहायचं की माझी सून ही अख्ख्या जगातली सगळ्यात हुशार सून आहे. ओके. आणि जर का तू हरलीस, ऐका बरं का, तुम्ही दोघं साक्षीदार आहात, जर का तू हरलीस तर फेसबुक वरती तूही टाकायचंस की माझी सासू जगातली हुशार सासू आहे बरं का. चालेल, पण हे होणारच नाहीये. बाबा अहो सगळं नीट सुरू होतो का मध्येच काडीकोडी केली तुम्ही? तू बघ ना मी कशी प्रश्नपत्रिका काढतोय ते. काढा काढा, सगळं करा, फक्त रिझल्ट जाहीर करायच्या आधी पोलिसांना काढा. बाय 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 बाय. अंकु अंकु इकडे मागे मागे आजी आजी आजी, माझी आजी आली आहे. आजी कुठे आली? इकडे मागे खिडकीत आजी. म्हणजे भूत? हो भूत. मी नाही रे, नाही नाही नाही, शक्यच नाहीये. जोपर्यंत सासूबाई या घरात आहेत ना, आजी सासूबाई येणं इम्पॉसिबल आहे. तू झोप ना, मला झोपू दे ना. झोप चल झोप. पाहिलं का इथे इथे होतं कोणीतरी, आजी होती. कोणी नाहीये रे तनू, तू झोप, मला त्रास देऊ नको. आधीच मला उद्याच्या रिझल्टचं खूप टेन्शन आहे, खूप टेन्शन आलं. तू झोप ना, तर मी तुला टेरेसवर पाठवेन झोपायला. झोप, गुड नाईट. झोप. तरी कोण आहे, कोण असणार आहे? कोणी नाहीये. चहा. वा फक्कड चहा झाला सुनबाई. झालाय ना बरा? सरू कुठे आहे? सरू सरू का सरकार कुठे गेली? मला काय माहिती. म्हणजे बाबा त्यांना प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून घर सोडून गेल्या की काय? बाबांनी याआधी खूप कोडी घातली आहेत तिला, पण सगळे प्रयत्न फसले. तिने उलट 3-4 वेळा बरोबर उत्तर देऊन यांनाच तोंड घशी पाडलं होतं, माहितीये का? अरे खरं बोलतोय मी. पण मला तुम्ही दोघं टेन्शन देऊ नका उगाचच. हे बघा काय, मी फ्रेंड्सबुक वरची पोस्ट ऑलरेडी रेडी करून ठेवली आहे. अरे बजा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कोणी कोणी सांगितलं? कोणाला विचारलं? दूधवाला, बेकरीवाला का पेपरवाला? सगळ्यांना विचारलं पण कुणालाही त्याचं उत्तर येईना. पण आपल्या चौकातल्या टॉवरच्या घड्याने मला उत्तर दिलं आणि तेव्हा मला कळलं. वा 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 सरू, ही अशी तळमळ पाहिजे. आता सांग बरं, घड्याळ 13चे ठोके पडतात तेव्हा ती कुठली वेळ असते? तेव्हा ती वेळ असते घड्याळ दुरुस्त करण्याची. क्या बात है सरू. सुनबाई मारली नि सिक्सर. मी आज फोन दिवसभर बंद ठेवणार आहे, तुझ्यामुळे झालं. हा हा हा, पण मला फ्रेंड्सबुक वर त्याची माझी पोस्ट टाकू दे ना. हा, आमच्या सुनबाई बुद्धिमत्तेच्या चाचणीमध्ये त्यांच्या बुद्धीच्या चिंधड्या उडवल्या. त्यांच्या सासूबाईंनी. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. टन सासूबाई काय म्हणताय सुनबाई? चेक करा फ्रेंड्सबुक चेक करा. थांब मी बघतो. नको ना. हे आई, अगं इतक्या लवकर 100 लाईक्स, क्या बात है. बापरे, तुझे फेसबुक वर फॉलोअर्स पण किती वाढलेत ग. हे अंकू बघ ना. अगं बघ तर, अंकू एकदा बघ अगं प्लीज, बघ. हा असं नाही सुनबाई, जशी आपण जीत स्वीकारतो तशीच आपण हार पण स्वीकारली पाहिजे. पत्रिका पाहायची असेल तर या सासू सुनेची पहा. सासू आहे सन तर सून आहे मून. पहिल्यांदा जुळले दोघींचे गुण. मीन्स व्हॉट? म्हणजे नेहमीप्रमाणे मी मॉर्निंग वॉकला गेले तेव्हा वरच्या मजल्यावरची प्रोफेसर मीनल देशपांडे मला भेटली. अगदी सहज म्हणून मी तिला असा प्रश्न विचारला. तिने लगेच उत्तर दिलं मला. पण ते उत्तर माझं नव्हतं ना, मग मी खोटं कसं बोलणार. पण आता आपली बरोबरी झाली की नाही?
दोघींचे गुण जमले काय सासूबाई सुनबाई खरंच टू क्यूट. चला 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 डिस्टर्ब करू नका काय डिस्टर्ब करू नका हा जरा शांतपणे बोला. शांतपणे बोला काय या तुमच्या रेखा प्रकरणामुळे आपल्या सुनबाईला वाटलं आपला संसार तुटतोय की काय. मग काय तुम्ही एवढं त्या रेखाशी प्रेमाचं विरहाचं बोलत होतात सासूबाई तुम्हाला कसं काही वाटत नाही. अगं नेहमीच आहे त्यांना हुक्की आली ना की बोलत बसत रेखाशी. हो पण तुम्हाला काहीच वाटत नाही त्याचा. अगं उपयोग आहे का काही बोलून. हा माणूस रेखामध्ये आकंठ बुडालेला आहे. ही रेखा म्हणजे ना सवत आहे माझी सवत. म्हणजे तुम्हाला हे सगळं माहितीये. हो मग सासूबाई मला एक कळत नाहीये तुमचा नवरा दुसऱ्या बाईचा म्हणजे रेखाच्या सौंदर्याचं कौतुक करतो तो तुम्हाला वाईट नाही वाटत. वाटतं ना ग खूप वाईट वाटतं पण करू काय. माझ्या आधी ही त्यांच्या आयुष्यात आली आहे ना सतत तिचं कौतुक चालू असतं. करू देत ना. अगं त्यांच्या आयुष्यात येणार आहे का ती रेखा. शक्य तरी आहे का नाही ना. कशात तरी मन रमवतायत ना रमवू दे जाऊ दे. कमाल वाटते हा सासूबाई मला तुमची. नाही म्हणजे तुम्ही एवढ्या समजूतदार असू शकता याची कमाल वाटते. म्हणजे काय म्हणायचं काय तुला. मी समजून घेत नाही कुणाला. नाही नाही सरकार ओरडू नका. 1000 वेळा सांगितलंय मी रेखाशी बोलत असताना ओरडायचं नाही. माझं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं. डोंबर तुमचं आता ह्या वयात कसलं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होत आहे तुमचं. काही वाटतं की नाही तुम्हाला. सुनबाईनं सुद्धा आपल्या कळलंय तुमचे प्रेम प्रकरण. हो आता हे तुमचं प्रेम प्रकरण अख्ख्या सोसायटी भर कळेल त्याचं बघा काय ते. मुळात एवढं ओरडून सांगायची काय गरज आहे की मी रेखाशी बोलतोय. सांगायचं ना मी एखाद्या मित्राशी बोलतोय. तुझ्यामुळे आज माझा आणि रेखाचा मूड खराब झाला. सॉरी. बघितलंस हे असं आहे सगळं. त्या रेखा पुढे माझी काही किंमत नाही शून्य. यांच्या आयुष्यात जर ही रेखा आली नसती ना तर माझं आयुष्य गुलमोहर झालं असतं. कसलं काय नाही कसलं काय रेखा म्हणे काय. नाही 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 मला कन्व्हिन्स करूच नका. मला रेखा बिखा काही व्हायचं नाहीये. अरे सासूबाई रेखा बनायची संधी आयुष्यात एकदाच मिळते. ती संधी गमावू नका. काही नको मला मुळात ही संधीच नको. ओ आता माझ्या लक्षात आलं. काय तुला माझी गंमत करायची आणि मजा बघायची ना. नाही नाही तू इतकी कन्व्हिन्स करते मी त्याचा अर्थ तोच आहे. नाही अगं आई गंमत वगैरे बघायची असती तर मी सामील झालो असतो का यात. विचार कर ना मी का सामील झालो असतो. का नाही होऊ शकत तू. तिने आधीच तिच्या पत्राला बांधून ठेवलंय तुला. त्यामुळे माझी गंमत बघायला ती तुला सामील करून घेऊच शकते आणि तू होऊच शकतो. सासूबाई बरं ठीक आहे मला जर तुमची गंमत करायची असती तर मी दुसरी काहीतरी शक्कल लढवली असती ना. तुम्हाला रेखा बनवायचं का ठरवलं असतं सांगा मला. हा तेही आहेच म्हणा. नाही 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 पण मला रेखा बनवायचं आणि मग माझ्यावर फिरी फिरी हसत बसायचं. बरोबर की नाही. ते काय मी एरवी पण असू शकते. नाही नाही माझं म्हणणं काय आहे पॉइंट हा आहे की मी तुम्हाला रेखा बनवायचे कष्ट का घेतले असते. म्हणजे काय म्हणायचं काय तुला. तुला रोज फिरी फिरी हसताय अशी दिसते का मी. हा अशी दिसते मी. बघितलं पिलू बघितलं तुझी बायको कशी बोलते मला. अगं आई तसं काहीच नाही. आम्ही गंमत वगैरे काहीच करत नाही अगं. हे बघ आम्हाला ना फक्त इतकं चेक करायचं की बाबांचं जेवढं रेखावर प्रेम आहे तेवढंच प्रेम तुझ्यावर आहे का बस. कारण तूच माझी रेखास. खरंच सांगतो सरू मी रेखाचे व्हिडिओ बघत बसतो. तिच्या फोटोशी बोलत बसतो. हे जे काय माझं प्रेम आहे ना तिच्यावर ते एक फॅन म्हणून तेवढंच किंबहुना त्याहूनही जास्त प्रेम माझं तुझ्यावर आहे जे मी व्यक्त नाही करू शकलो कधी आतापर्यंत. त्यामुळे पुन्हा एकदा मला प्रेमात पाडण्यासाठी तुला रेखा बनायची काहीच गरज नाही सर. तुला काहीच वेगळं करायची गरज नाहीये. मी ऑलरेडी तुझ्या प्रेमात आहे. तू जशी आहेस ना तशीच मला आवडतेस सुरू. पुरे किती लाज व्हाल मला आता. सरू वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की रेखासारखं मी तुला जपू नाही शकत. मी 5-5:30 उठायचो लोकलनी जायचो कामाला.
दिवसभर काम करून रात्री उशिरा घरी यायचो, झोपून जायचो. पण दिवसभर मुलांचं सगळं तू सांभाळायचीस, माझ्या आईचं सगळं सांभाळायचीस. माझ्या आईला पटत नसताना सुद्धा 30 वर्ष नोकरी करून तू घर सांभाळलेस सुरू. आणि मी तुला कधी थँक्यू सुद्धा म्हणलं नाही. सरू, मी मगाशी जे ओरडलो ना, ते मी तुझ्यावर ओरडतच नव्हतो, माझ्या स्वतःवरच ओरडत होतो. काय थिल्लरपणा चाललाय हा, मी स्वतःलाच समजावत होतो. सरू, आजवर तू माझ्यासाठी जे काही केलंस ना, त्याबद्दल खरंच थँक्यू. कारण तूच माझी रेखा आहेस सरू. खरंच की काय? तू कधी इथे आलीस? हे काय आत्ताच तुमचा रोमॅन्स चालू असताना? अगं, तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? अशी खिडकीतून एकदम टपकलीस ते. हा, असं बरोबर एका दुसऱ्याचं बोलणं चोरून चोरून ऐकणं. त्याला काय होतंय सासूबाई, तुम्ही पण करताच की. पण असो, आज ते महत्वाचंच नाही. तुम्हाला कळतंय का? हे काय, कुठे बिझी आहेस तू? लक्ष कुठे आहे? काय बघतेस एवढं? अगं व्हिडिओ बघतेय. हे बघ ना, कसलं गोड बाळ आहे यार. आज काय झालंय सगळ्यांना? सगळे बाळांचे व्हिडिओज फोटोज का दाखवत आहेत? अय्या अंकिता, हा बघ दुसरा व्हिडिओ. हे कसलं गोंडस आहे अरे बाळ. लहान मुलांचे व्हिडिओ तुला कोण पाठवतंय? अगं तुझी सासू पाठवते. बघ ना, अंघोळ करणाऱ्या बाळापासून बोबडे बोल बोलणाऱ्या बाळापर्यंत सगळे व्हिडिओ पाठवलेत. नाही, मुळात सासूबाईंनी तू रमावास म्हणून हे व्हिडिओज पाठवलेलेच नाहीयेत. काहीतरी घोळ आहे. ए, सुनबाई जवळ आहे का असं विचारतायत त्या. आत्ता कळलं मला. सासूबाईंनी हे व्हिडिओज तुला पाठवलेत सो दॅट तू ते मला दाखवशील. अगं पण तुला व्हिडिओ दाखव असं म्हणालच नाहीत त्या नाहीच म्हणणार, कारण त्यांना माहितीये की तू माझ्या समोर बसलेली असताना तू व्हिडिओत बघशील आणि मी तुला विचारीन तू काय बघतेस. मग तू मला बाळांचे व्हिडिओज दाखवशील आणि मग मी माझा बाळाचा विचार बदलेन. बापरे, एवढी हुशार आहे तुझी सासू. नुसती हुशार नाहीये, डांबरट. बाबा, काय? सासूबाई कुठे आहेत? अगं, मार्केटमध्ये गेली. ती जर का अशीच रोज मार्केटमध्ये जात राहिली ना, तर माझ्या गेमच्या लेवल तशा पटापटा वर जातील. नाही बाबा, तुम्ही आता काही टार्गेट वगैरे ठरवू नका. आईचं जे काही सुरू आहे ना, त्यावरून अंदाज आलाय आम्हाला किती. म्हणजे एक मिनिट, तुम्हाला फक्त अंदाजच आहे अजून? बाबा, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? एक मिनिट, हे खरंच असं आहे? म्हणजे काय विचारणं झालं काय? आणि कमॉन अंकिता, हे तुला तरी कळायला हवं होतं ना. ठीक आहे, तुम्हाला दोघांना ताप होईल, आय नो. तुम्ही डिस्टर्ब नका हो. हा, इग्नोर करा. काय झालं ना, मी तिला सारखं सांगत होतो, ऐक ना सरिता, नको ना असं. काय म्हणजे सारखं काय, नको ना नको. पण काय पुढचं नाही सांगणार मी. बाबा, इतकं सहज कसं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय हे सगळं किती सिरियस आहे? मीही तिला सिरियसलीच म्हणत होतो नको. पण आता ती किती हट्टी आहे तुम्हाला माहितीये ना. अहो बाबा, ती लाख हट्ट करेल, तुम्ही तिचे हट्ट पुरवतच का? बाबा थांबा. विषय पाण्याची टाकी स्वच्छ करण्याबाबत बोला. 20-1-23 शुक्रवारी आज गुरुवार. अरे देवा, पाण्याची टाकी साफ करण्याबद्दल येणार आहे, तर सकाळी 10च्या नंतर पाणी येणार नाही ह्याची नोंद घ्यावी. झालं. आता आमच्या सुनबाई उठणार कधी, आंघोळ करणार कधी, स्वयंपाक करणार कधी, सगळं माझ्यावर येऊन पडणार आहे आता. काय म्हणताय मंत्री? काय शिंदे बाई, बोला. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा विचार आहे वाटतं. हा, म्हणजे? अहो म्हणजे काय, म्हणजे आम्हाला कळलं. काय पण वेळ साधलीये. नाही पण चांगलंय. आता ह्या वयात हे असं काही करायचं म्हणजे किती धाडसाचं काम ना. म्हणजे? आणि तुम्ही तशा धाडसाच्या. पण काही लागलं सवरलं तर आम्हाला सांगा. आम्ही आहोत अगदी हक्काने. हो, काळजी घ्या. आणि अभिनंदन वन्स अगेन. थँक्यू. बाबा, मला झांजुरके वहिनींचा मेसेज आला होता. मला म्हणाल्या आईची काळजी घे. मी विचारलं का, तेव्हा मला त्यांनी ही बातमी सांगितली.
आधी मला सॉलिड टेन्शन आलेलं. मला वाटलं ह्या वयात आई कसं काय निभावून नेईल. तेव्हा माझ्यासोबत माझी मैत्रीण होती किशमिश गुताडिया. तिने मला समजवलं की डोंट मिस दिस मुमेंट. ही मुमेंट मिस नको करूस, तुझ्या आईला सपोर्ट कर. तेव्हा मी ठरवलं की हो आता सपोर्ट करायचा. आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. मी हा आणि आम्ही सगळे पण आहोत. पण तू काय आहेस माझ्या बरोबर? हा असं काय वागतोय हा? तू प्रेग्नेंट आहेस ना? मी प्रेग्नंट? काय हो? हा, कोणी सांगितलं तुला? मला झांजुरक्या वहिनींनी सांगितलं. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. म्हणून आपला वॉचमन म्हणाला का मला इतना सामान उठा के मत लेके. अच्छा, म्हणजे शिंदे मॅडमनी त्या उद्देशाने मला विचारलं मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा. अरे पण हे यांना कुणी सांगितलं? सरकार शांत व्हा. हा तुमचाच पॅटर्न तुमच्यावर उलटलाय. म्हणजे तू म्हणालीस ना माझा पॅटर्न कसा वेगळाच आहे. तू वेगवेगळ्या मार्गांनी असे संकेत देत होतीस ना की आता सुनबाईला बाळ होणं कसं महत्वाचं आहे, झालं तरी कसं काहीच प्रॉब्लेम नाहीये. अंकिताला असं वाटलं की तूच प्रेग्नंट आहेस आणि तू सगळ्यांची तयारी करून घेतेस की सावधान आता घरात काही बाळ येणार आहे म्हणून. तुला असं कसं वाटलं? म्हणजे काय? तुम्ही सर सारखं म्हणत होतात तुझ्यासाठी नाही ग मला जसं वाटतंय, तुझ्यासाठी नाही ग मलाच वाटतंय, काय ते चिंच खावीशी. मला वाटलं. अगं अगं जरा तुला काहीतरी वाटू दे. आता वाटलं की एवढ्या सासू बद्दल तू असं वाटतंय ते पसरवतेस. बाबा म्हणजे यातलं काहीच खरं नाहीये. म्हणजे मला किसमिसनी एवढं समजवलं, हे सगळं आणायला सांगितलं, ते सगळं वाया जाणार. अंकू, अगं अंकू ऐक ना. तनू तू माझ्याशी खोटं बोललास. नाही नाही तिचं सोड रे, पण तू माझ्याशी खोटं बोललास. तू मला काय म्हणालास की सुनबाई तुझ्या स्वयंपाकाचं खूप कौतुक करत होती म्हणून. आणि मला काय म्हणालास की सासूबाई माझ्या फायनान्शियल प्लॅनिंगचं कौतुक करत होत्या. मी नाही मी असं नाही म्हणालो. शंतनू तू माझा ऐक. त्या दोघींना खरं काय ते सांगून टाका. सांगूनच टाकतो. आई अंकू आय एम सॉरी मी तुम्हाला असं सांगितलं कारण माझ्या ऑफिसमध्ये एक फॅमिली फोटोचं कॉम्पिटिशन आहे. अरे त्यांना नाही असा छान हसरा आनंदी असा एक सुंदर फॅमिली फोटो हवाय. आणि मला सांगा एक फोटो काढायला किती सेकंद लागतात? 5 किंवा 10 सेकंद फक्त, बस. म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही एकमेकांविषयी जरा छान बोलताय. मला असं वाटलं की हे ऐकून जरा तुम्ही छान वागाल एकमेकांशी, पण असं काहीच झालं नाही. ऐकलत का सासूबाई? या 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 इकडे या. बघा 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 तुमच्या पिल्लूचं असं म्हणणं आहे की तुम्ही 10 सेकंद सुद्धा माझ्याशी वाईट वागल्याशिवाय, टोमणे वागल्याशिवाय बोलू शकत नाही. तू असं म्हणालास तिला? मी भांडकुद आहे? अजिबात नाही. मी असं का म्हणेन ग? तेच म्हंटल मी. माझा पिलो असं बोलूच शकत नाही माझ्याबद्दल. त्याच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की तू माझ्याशी भांडल्याशिवाय 10 सेकंद राहूच शकत नाही. तुला खरंच वाटतं मी भांडकुदळ असं का वाटत मला? आई नाही बाबा काहीतरी बोलो ना. सरकार तुम्ही जरा शांत राहा. सुनबाई तू पण गैरसमज करून घेऊ नकोस. त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की तुम्ही दोघीही भांडकुदळात. सासूबाई वा 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 वा. म्हणजे आपल्या भांडणाचं मूळ कारण तनू आणि तोच आपल्याला भांडकुदळ म्हणणार. मस्त. ठीक आहे ठीक आहे. नका आम्हाला फोटो मध्ये घेऊ. काय अडलंय का? नका घेऊ. असं कसं चालेल? फॅमिली फोटो आहे की नाही तो? एकट्याचा कसा असू शकतो? हे म्हणजे असं एकट्याचाच ग्रुप केल्यासारखं आहे. तरी पण आम्ही कशाला? आम्ही तर भांडकुदळ आहोत ना. जाऊ दे. अरे माझा तुम्ही दोघी प्लीज. हे बघा तुम्हाला माहितीये का माझ्या ऑफिस मधली जी फॅमिली टूर आहे ना त्याच्या ऍड मध्ये जाणार आहे आपला फोटो. कळतंय का तुम्हाला? म्हणजे जर आपण जिंकलो ना तर आपण त्या ऍड मध्ये दिसू असं मस्तपैकी सुंदर इमॅजिन करा. आणि तुम्हाला माहितीये मला वरतून 10,000 सुद्धा मिळणार आहेत. अंकू आई तुला मिळणार ना? मला काय सांगतोयस? अरे पण मला मिळालेले पैसे आपलेच आहेत ना. आपले. बरं ऐक
मला काय वाटतं की फोटो काढू शकते मी, पण त्यासाठी मला छान दिसायचंय, त्यासाठी पार्लर जावं लागेल, त्यासाठी 1000 रुपये लागतील. थँक्स. 1000 रुपये डन. आई तू पण जा पार्लरला. मला पार्लरला बघण्याची काही गरजच नाही. जातीवंत सौंदर्य आहे माझ्याकडे. नाही देत मग तुला पैसे? नाही 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 नाही, पण मला 1000 रुपये हवेत, कारण एक सुंदर साडी मी बघून ठेवली. ही साडी मी परिधान केली ना की त्या फोटो मध्ये मस्त दिसेन मी, हो की नाही? त्यामुळे 1000 रुपये साडीचे. साडी फिक्स. शंतनू, मी काय म्हणतो, आपल्या घरात ना ते 5Gचं नेटवर्क आपण बसवून घेऊया. इंटरनेटचा स्पीड वाढला ना की मी खुश, आणि फॅमिली फोटो मध्ये सगळे मेंबर्स खुश दिसायला हवेत की नाही? गुड न्यूज आहे, गुड न्यूज. तुझ्या ऑफिस मधनं फोन आला होता. भांडणाच्या फॅमिली फोटो मध्ये आपल्या फॅमिलीचा फोटो सिलेक्ट झाला. ओ बाबा, ओ बाबा बाबा, आता हसऱ्या फोटोचं काय करायचं? ए अरे थांबा थांबा थांबा. हे बघा, आपल्या कुटुंबाचा फोटो ह्याच्या 20व्या टोलच्या जाहिरातीसाठी सिलेक्ट झाला. ही केवढी आनंदाची गोष्ट आहे ना. मग ह्या आनंदी क्षणाचा पण एक फोटो निघाला पाहिजे. चला चला चला, जोडी जोडी बरं. तू वेगळा उभं माझं बंडा ग. हसा हसा सगळ्यांनी, हसा हसा हसा. वा 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 वा, फायनली एक हसऱ्या सुखी आनंदी कुटुंबाचा फोटो निघाला. मस्त आलाय, मस्त आलाय. मस्त मस्त मस्त. थँक्स टू यू बाबा. बाबांना का थँक्स? हे सगळं आमच्यामुळे घडलंय, कळलं ना? नाही नाही, बरोबरच आहे, बरोबरच आहे. पण कॉम्पिटिशन साठी 2 फोटो हवे होते. पहिला फोटो पहिल्या ओळीसाठी. तुमच्या कुटुंबात पण असे कलह होतात का? आणि दुसरा फोटो तर मग बुक करा आमची फॅमिली टूर आणि व्हा असं सुखी कुटुंब. या दुसऱ्या ओळी करता आनंदी फोटो. वैतागलेल्या कुटुंबाचा फोटो मिळणारच होता, आणि त्यामुळे तो सिलेक्ट होणार याची खात्री होतीच. आता तो सिलेक्ट झालाय, ह्या आनंदात सगळे सामील होणार हेही माहिती होतं. त्यामुळे बाबा मला म्हणाले की तू आधी वैतागलेल्या कुटुंबाचा फोटो काढ, तुला आनंदी कुटुंबाचा फोटो आपोआपच मिळेल. त्यांचं हे लॉजिक न अगदी करेक्ट वर्क झालंय. नाही नाही, हे मात्र अगदी खरं आहे. हा आनंदी फोटो ह्यांच्यामुळेच मिळाला, पण आधीचा भांडणाचा फोटो माझ्यामुळे मिळालाय की नाही? तुमच्यामुळे कसं काय बाबा? बाजूला तुमच्यामुळे कसं काय म्हणजे? माझा त्या फोटो मध्ये भांडणाचा सूर करेक्ट लागला ना, म्हणून फोटो चांगला आलाय. हो हो हो, असं का? हो. पण तू कशावरून बोललीस? कारण मी तुझ्याशी बोलले ना, म्हणून तू वैतागलीस. त्यामुळे हे श्रेय माझंच आहे. कशाचं श्रेय लागते यार? काहीच संबंध नाहीये सासूबाई. मी दिसते, माझा आवाज, माझा ऍटिट्यूड त्या फोटो मध्ये करेक्ट होता. अजिबात नाही. माझा स्वर, माझ्या जिभेची धार आहे ना, ती अशी आहे ना, ती कोणालाही समोरच्याला भडकवते. कळलं ना? तुमच्या जिभेत धार आहे ना. अहो सरिताबाई, हे तुमच्यासाठी नाही आहे, हे तुमच्या सूनबाईंसाठी आहे. काय त्यांचा बिझनेस आहे ना, प्रोग्रेस करत नाहीये ना, म्हणून मीच त्यांना वार्ता केली. म्हटलं होप पेंट वापरून बघा. अहो एकदम उत्तम आहे. लय बायकांना आहे ना, खूप जबरदस्त अनुभव आहे. अगो बाई, हे लक नाही, बॅड लक असू शकतो. तुम्ही गप्प बसा. पण मी काय म्हणते, हे पेंडंट मी घेऊन टाकते. अहो सरिताबाई, तुमच्यासाठी नाही आहे, हे तुमच्या सूनबाईंसाठी आहे. काय मार्केटमध्ये खूप शॉर्टेज होता. अहो त्यांनी 1000 रुपये जास्त दिले, तेव्हा मागून घेतला मी. पण मी काय म्हणते की हे पेंडंट आहे ना, हे मी घेते. नाही म्हणजे सुनबाईंनी घेतलं काय आणि मी घेतलं काय, एकच ना. ह्याची काय किंमत आहे सांग? आज तशी याची किंमत 6000 रुपये आहे, पण तुझ्या सूनबाईंनी 1000 रुपये जास्त दिले ना, 7000 रुपये. आता तुम्ही 500 जास्त देताय, मग तुम्ही हिशोब करा आणि द्या. बापरे, त्यापेक्षा मी काय करतो ना, सरू जाऊन कटिंग करून येतो. म्हणजे आहे ते केसही काढून टाकतो, ते विकू आपण, मग त्यातनं हे 6000 रुपये येतील. तुमच्या केसानं एवढी सुद्धा किंमत येणार नाही. एवढी एवढी चित्र आहेत. जाणूर क्या भाऊजी, मी हे पेंडंट घेतलं. पैशाचं कसं करायचं? मंत्री गेले नाही, तुम्हाला असं वाटत असेल ना की पैसे पाण्यात गेले म्हणून? मी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. मी गेले. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. तुम्ही ते पेंडेंट जे काही ढापून आणून दिलंय ना मला, त्याकरता खरंच थँक्यू. तू ना मला अशा वाईट साईट सवयी लावत जाऊ नको सर.
तुझ्या बायकोसाठी म्हणून तुम्हाला पेंडंट चोर बनवलेस? बायकोसाठी नाही बाबा, मी इथे पेंडेंट झांजुरक्यांना परत करून आलोय. ते मला म्हणाले मी नंतर पैसे आणून देतो. म्हटलं नको, पैसे नाही दिलेत तरी चालेल, पण ही कटकट नकोय आता मागे. आणि त्यांना सांगितलं मी, आता सासू सून कोणाचाच गुडलक वगैरे करायला जाऊ नका. हा, हे तू लक्षात ठेव. आणि लगेच जाऊन त्या सासू सुनांना सांगू नकोस, नाहीतर आपलं बॅड लक कधी सुरू होईल. नाही हो बाबा, मी कुठे. तुझ्या पोटात ना एक गोष्ट टिकत नाही. बाबा तुम्ही काळजी करू नका, वाटलंच तर मी कुशीत लोड घेऊन झोपेन. स्वतःच्या बायकोबद्दल असं वाईट साईड बोलतोस तू? बाबा काही काय बायकोबद्दल बोलतोय का मी? नाही ठीक आहे, बोलू दे त्याला, बोलू दे ना. नाही त्याला तर मी बघूनच घेते. तू काय झालं? तू का चिडलेस एवढी? बाबा गेले 2 दिवस एकही इन्व्हेस्टर फोन उचलत नाहीये. ह्या सासूबाईंना तर माझ्या राशीला राहू केतू बनवून बसलेत. कसं सहन केलं तो तुम्ही एवढी वर्ष? विद्युल्लता नार्वेकर या कोण? घे घे घे, माझी बालमैत्रीण आहे, घे. बघितलंस, मी सांगितलं होतं ना, तिकडे जाऊन माझी चुगली केली असेल म्हणजे आता मी फोनवर लेक्चर ऐकायचं. हॅलो, हा हो, सरिता मंत्रीची सूनच बोलतीये. आहे मी फायनान्शियल ऍडवायझर. काय 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची? 25 लाख? हो बोलूया. ओके काकू, थँक्यू. काय 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 काय? सासूबाईंच्या मैत्रिणीला माझ्याकडून 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. वाह वाह, क्या बात है. पण तू काय म्हणजे अशी काय जादू केली ग त्यांच्यावर? जादू बिदू काही नाही रे केली. मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की हे जे होप पेंडंट आहे हे मला माझ्या सुनीनं गिफ्ट म्हणून दिलंय. मग काय, त्या एकदम इम्प्रेस झाल्या आणि तुझ्या बायकोचा नंबर माझ्याकडे मागितला. बस एवढंच. ह्या कोण आहेत? हेमलता बने? अहो मी झांजूर किया, ओळखलं नाही ना? आम्ही पहिल्या मजल्यावर राहते. हो, एकदा काय ते डेकोरेशन फिक्स करा ना तुमचं. हे सारखं सारखं फॅन्सी ड्रेस स्पर्धा असल्यासारखं बदलून काय येता पेहराव? अहो लक साठी बेन, लक साठी. बरं मला असा कळला की ते पेंडंट तुम्हाला सूट नाही केला म्हणून ते परत केलात ना? अहो हरकत नाही हो, आपण वेळ कधी ट्राय करूया. मी आपला पैसे परत करायला आले होते हो. पण मी कधी पेंडंट परत केलं? अहो नाही, तुमचा डिकरा हा घेऊन आला होता. शंतनू, मग हे जे गळ्यात पेंडंट आहे ते कुठलं आहे? हे मी नाही दिला, हे त्या रस्त्यावर मी ते फुटपाथवर. फुटपाथ? हा, अहो ते जाऊ द्या हो. हे तुम्ही तुमचे पैसे आहे ना, हे घ्या बरं. मला ना घाई आहे, माझा हेअरस्टाईल बदलायची हो. मी येतो. हा, हे 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 पेंडंट कुणी आणलं? ते तनुनी आणलं. तनुनी माझ्यासाठी, मला बरं वाटावं म्हणून. हे सगळं काय आहे? ते जाऊ दे, ते आता नाही सांगत, नाही तर बाबांचं लक खराब होईल ना. म्हणजे मंत्री? नाही, खरं म्हणजे मी काही बोलणार नव्हतो, पण मला आता 2 शब्द बोलावेच लागतील. काय ना, हे जे लक वगैरे असतं ना, ते फक्त आपल्या मनात असतं. आपल्यासाठी जे वर्क होतं ना, ते असतं एकमेकांमधलं नातं. जसं तुझं आणि सुनबाईचं नातं वर्क होत आहे. हे घराची भरभराट, लक, त्याचं कुठल्याही पेंडंटवर डिपेंड नसतं ग. ते कनेक्ट होतं जिव्हाळ्यावर, प्रेमावर आणि आतून पॉझिटिव्ह राहून असे आपण एकमेकांना जी मदत करतो ना त्यावर. हे खरंय सगळं मंत्री. आता मी ह्या पेंडंट मध्ये अजिबात अडकणार नाही. पण तरी सुद्धा मला एक मोठा प्रश्न पडलाय, आपल्या खोलीमधून ते पेंडंट उचललं कधी आणि कुणी? काय बाई ह्या वयात? ए गधड्या, तुझ्या मैत्रिणींना विचार, त्यांच्याकडे अशी कोणी बाई आहे का जी आपल्याकडे घरकामाला येईल? नाही म्हणजे स्पेसिफिकेशन काय हवंय? गाडी नकोय, बाई हवी आहे. स्पेसिफिकेशन कसले सांगतोय? फार काय अपेक्षा नाहीत,
तिने फक्त वाद न घालता उत्तम स्वयंपाक करावा. फक्त स्वयंपाक? बाबा हो, यांची भांडी घासण्यावरून सुद्धा भांडणं होतात. हा, म्हणजे आई म्हणते की अंकू, अगं तुझ्या भांड्याला किती साबण राहतो. मग अंकू म्हणते का तुमच्या भांड्याला साबण राहत नाही का. मग या 2 वाक्यांपुढे या दोघींची भांडणं कमी जास्त आवाजात सुरूच असतात. तिला भांडी पण घासता यायला हवीत. उत्तम. आणि साफसफाई, बाबा हो, या दोघी साफसफाई करण्यावरून सुद्धा भांडतात. हा, म्हणजे आईने जर आधी झाडून घेतलं असेल ना, तर नंतर अंकूला पण परत झाडायचं असतं. आणि जर अंकूने आधी झाडलं असेल तर आईला परत साफसफाई करायची असते. थोडक्यात तुला असं नाही वाटत आहे का की आपल्याला दोघांनाही नवीन बायकांशी लग्न करायची गरज आहे? रोनक, फायनल स्पेसिफिकेशन हे आहे, अशी बाई शोध जी घरातली सगळी कामं करू शकेल. करेक्ट. हे मंदाकिनी मंदाकिनी, हे बघ, सुनबाईंची खोली जेव्हा तू साफ करशील ना, तेव्हा केसांचा पुंजका मिळेल तिकडे, तो बाजूला कर आणि मोजून ठेव. का हो? म्हणजे तुमचे केस इंचरण्यावरून तुमचे केस जास्त गळतात ह्यावरून बोलतात का त्या? मग काय? नाही ग, जळते माझ्या केसांवर, जळते. पण मी काय म्हणते, म्हणजे तुम्हाला त्यांना दाखवून द्यायचंय का त्यांचेच केस जास्त गळतात? बरोबर बरोबर. माझे केस गळतच नाहीत ग. माझे केस इतके मजबूत आहेत ना की एक ट्रक मी आरामात खेचू शकेन माझ्या केसांनी. ते दिसतंय. काय ग? तुला कसं कळलं तिचे केस गळतात ते? लाजून काय उपयोगाचं नाही. हुशार आहेस ग, हुशार आहेस. करून काय उपयोग नाहीये. मी सांगितलेलं काम करायचं, केस मोजून ठेवायचे. आणि हे बघ, सुनबाईचं काही ऐकायचं नाही, सगळं माझं ऐकायचं. मी मालकिणी आहे घराची, मी मंत्री आहे, कळलं ना? हा हा करू नको. चला चला कामाला लागा. चालेल. काय पाय काय झाली का भाजी? हा, नाही काय? फ्लॉवर आणि पडवळ एकत्र? अगं कुणाशी केली का भाजी आजपर्यंत? अहो, तुमच्या सोन्याने सांगितलंय फ्लॉवरची भाजी कर. पण मी तुला पडवळ्याची सांगितलं की नाही? मग पडवळ्याची करायची. ते फ्लॉवर काढून टाक. अहो, आता कसं काढणार? आता टाकलंय तर राहू दे की. टाकलं तर राहू दे म्हणजे काय? ते काढून टाक, मला चालणार नाही. काढ. घ्या 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 घ्या, तुम्हीच काढा. काढा काढा. राहू दे, केलीस तर खाते आता. पण तिखट कमी कर. माझ्या सुनबाईचं ऐकू नकोस, कळलं ना? हा. चांगली झणझणीत भाजी झाली पाहिजे, काही कमी तिखट वगैरे नाही, कळलं? सासूबाईंसारखी बेचव भाजी नाही करायची, मस्त चव असली पाहिजे त्याला, लक्षात ठेव. चालेल. तिखट. आमसूल टाकलंस? नाही. मग आमसूल टाक ना, त्याच्याशी चव कशी येणार? थोडासा आंबटपणा हवा की नाही? बरोबर. म्हणजे थोडं तिखट कमी होईल. ते किती तिखट घातलंय? टाकते आमसूल. आमसूल टाक. वा वा. जेवण वाढायचं का? नाही म्हणजे दोघी ठरवून घ्या, मग मी वाढते. हो, वाढ वाढ वाढ. वाढा वाढा. आज मग मी कशी फ्रेश वाटते. अजिबात थकवा जाणवत नाहीये मला ती आल्यामुळे. नाहीतर रोज किती थकते काम करून करून मी, बाई गो. काम करून करून नाही थकत सासूबाई तुम्ही, माझ्या कामातल्या चुका काढून काढून थकता. आता तू चुकाच इतका करतेस, मी तरी काय करणार? म्हणजे तुला कळलं की नाही? मध्ये मध्ये आणू नकोस ग. तुला कळलं की नाही की तू चुका किती करतेस ते? एक्सक्यूज मी, व्हॉट इज दिस? इवन आय डोंट नो व्हॉट इज दिस. जेवण वाढलंय, आता जेवा. हे काय? घरात स्टीलची भांडी आहेत ना, मग कागदाच्या प्लेट मध्ये काय जेवायचं? ही कसली भाजी केली आपल्या कॉम्बिनेशन सारखी, पडवळ आणि फ्लॉवर? मी पण आयुष्यात कधीच केली नाही, पण करू काय? तर मी हिला सांगितलं, मी सांगेन तीच भाजी या घरात होणार. मी सुद्धा सांगितलं होतं ह्यांचं ऐकू नकोस म्हणून, ह्यांचं ऐकलंच म्हणून सगळं गणलं. गणणारच ना, तुम्ही दोघी जिथं असाल ना तिथं समजच गणणार. डोक्याला ताप झाला या दोघींचा. स्टीलची भांडी वापरायला घेतली की ह्या म्हणतात सोन्याची भांडी वापर, सोन्याची भांडी वापरायला घेतली की ह्या म्हणतात सासूची भांडी वापर. एक म्हणते सुनेचं ऐकू नको, दुसरी म्हणते सासूचं ऐकू नको. एक म्हणते भाजीत आमसूल टाक, तर दुसरी म्हणते आमसूल काढ. आता मलाच कळणार झालं या दोघींचं करू तरी काय. खरं सांगू का, ह्या दोघी घरात असताना तिसरी बाई घरात काम करणं म्हणजे गुन्हाच आहे. एक वेळ ना मी रिकाम टेकडी राहीन, घरात बसून राहीन, पण तुमच्याकडे काम करणार नाही. हो, तुमच्यापेक्षा ना आमच्या कपोल दिदी लय बरे आहेत.
नुसताना डोक्याला ताप दिला या दोघींनी. आता मला सांगा, कुठली बाई केस मोजत बसते? काय म्हणजे? म्हणजे सून म्हणते सासूचे केस शोधून ठेव, सासू म्हणते सुनेचे केस शोधून ठेव. म्हणजे काय होईल, दोघींचे केस मोजता येतील आणि कोणाचे किती केस कळतायत हे एकमेकींना सांगता येईल आणि भांडण करता येईल. काय यांनी तुम्हाला माझे केस मोजायला सांगितले? शी सासूबाई, तू नाही का हिला माझे केस मोजायला सांगितलेस? आणि माझ्यापेक्षा ना तुझेच केस जास्त कळतात. माझ्या या घनदाट केसांवर जळू नकोस. उगाच माझ्या शॅम्पूला काही बोलू नका. इतर वेळी तुम्हीच माझा शॅम्पू वापरत असता आणि वाव तुझं शॅम्पू किती छान आहे. चीप आहे ना तो तुझा शॅम्पू, त्याने माझे केस गळायला लागले. भांडा, अजून मोठ्या मोठ्याने भांडा. कुस्तीचा आखाडाच बांधू देते तुम्हाला. म्हणजे काय होईल, रोज नवीन कुस्तीचा डाव रंगेल. करा तुमची तुम्हीच कामं. काय बाय काय गेल्या त्या. मी माझ्या मैत्रिणींना बोलवलं होतं ह्यांच्या भरोशावर. मी आता काय करू? त्यांनाच विचार, आम्ही